नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 4 जून। तर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज ढगाळ वातावरण, कोणत्या ठिकाणी पाऊस, तर कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन। आणि त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी सकाळी 9च्या सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारे बघायला भेटणार आहे। त्याचबरोबर नाशिकच्या उत्तर भागामध्ये म्हणजे मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, तसेच धुळे, पारोळा, साक्री, नवापूर, नंदुरबार, शिरपूर, जळगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वाऱ्याचा जोर, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो। तसेच संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर गंगापूर, पैठण, बिडकीन, भगूर, अंबड, जालना या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन सुद्धा होणार आहे। तसेच नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर नाशिक, इगतपुरी, सिन्नर, राजूर, त्र्यंबक, निफाड, येवला, तसेच आपण इकडे बघितलं तर पुणे विभागामध्ये जुन्नर, घारगाव, अकलूट, मनसर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी वातावरण हे आपल्याला पावसासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। तर त्याचबरोबर धनु, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई साईड, मुंबई किनारपट्टी, तसेच कोकण किनारपट्टी, गोरेगाव, चिपळूण, सातारा, रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर, सांगली, निपाणी, सावंतवाडी, बेलगाव या ठिकाणी आपल्याला वारा तर बघायला भेटणारच आहे। त्याचबरोबर आपल्याला कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 9च्या सुमारास तिथं पडण्याची शक्यता आहे। तसेच सावंतवाडी, पणजी, रिवोना, बेलगाव, गोकाक या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला पावसाचा जोरसुद्धा बघायला भेटू शकतो। तर आपण बघतोय की 9च्या सुमारास त्यानंतर वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे। 1च्या सुमारास आपण बघतोय की दापोली, सातारा, रत्नागिरी, सांगली, गोकाक, बागलकोट, विजयपूर, सोलापूर, अकलूज या ठिकाणी सुद्धा, हुबल्ली, सिरसी, दावणगेरे, पणजी, कोप्पल या ठिकाणी वातावरणात बदल होऊन थोडासा हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटू शकतो। तसेच त्याचबरोबर आपल्याला वारेसुद्धा बघायला भेटू शकतात। आपण बघतो की सोलापूर, लातूर, बिदर, बीड, अहिल्यानगर, तसेच नांदेड, वाघोला, लातूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला दुपारच्या 1 नंतर वातावरणामध्ये बदल होऊ शकतो आणि हलका पाऊस, तर काही ठिकाणी जोरदार वारे आपल्यालासुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटू शकतात। तसेच अमरावती भागामध्ये जर बघितलं तर अकोला, करजाना, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोट, अचलापूर, अरवी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। पण त्या ठिकाणी कोणताही पावसाचा आपल्याला अंदाज 1च्या सुमारास दिसत नाही आहे। मात्र वाशिम, हिंगोली, उमरखेड, जिंतूर, परभणी, नांदेड, वाघोला, पुसद, चिखली या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। पण पाऊस त्या ठिकाणी सुद्धा दुपारच्या नंतर नसणार आहे। तसेच कलजी, परळी, अहमदापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी हा कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे। तसेच माजलगाव, बीड, जिंतूर, परभणी, पैठण, जालना, लोणार, चिखली, सिल्लोड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। मात्र पाऊस त्या ठिकाणी नसणार आहे। आपण इकडे जर बघितलं तर शहापूर, तसेच मडवानी, नंदुरबार, साक्री, धुळे, तसेच पारोळा, मालेगाव, नवापूर, आहवा, साक्री या ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात होऊ शकते थोडीफार। नाशिक, इगतपुरी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर त्र्यंबक, सिन्नर, निफाड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पडू शकतो। तसेच वलसाड, सिल्वास, धनु, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, खेड, जुन्नर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी हा पाऊस जोरदारसुद्धा होण्याची शक्यता आहे मित्रांनो। तर आपण हे वातावरण बघितलं आहे 1च्या सुमारासपर्यंत। त्यानंतर आपण दुपारनंतर कोणत्या वातावरणामध्ये बदल होणार आहे ते पण बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा। धन्यवाद मित्रांनो।